हनुमान महाराज की जय। राम समवेत सुग्रीव वीर सकळ वानरांचा भार उतरो आणि पर्वत शिखर कायर कुबेर बोलिला प्रभु रामचंद्र भगवान की जय। असं सर्व संतांच्या कथेचं अनुसंधान वेड्या वाकड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल। आमचे गुरुवर्य सुगुरू महाराज सर्व बाहेर गावाला आलेले सूचक वाचक सर्व माता मावल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करेल। असो या ठिकाणी आता सर्व सूचकांनी कसं वागायचं कसं बोलायचं शिकविलेलं आहे आणि ज्या वेळेस सर्व वानरांनी फळं कसे खाल्ले हे सुद्धा सांगितलं सर्व सूचकांनी आणि मग सगळे फळं हे खायचे झाल्यानंतर सुग्रीव राजा सर्व वानर सैन्य प्रभू रामचंद्र सर्व त्या पर्वतावरून खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर आता नेमकं काय करायचंय काय नाही हे प्रभू रामचंद्र सर्व वानर सैन्याला या ठिकाणी सांगू लागलेले। काय सांगतात आपण सर्वांनी सावध चित्तानं ऐकायचं या ठिकाणी। महावीर हनुमंता पर्वतने मागुता तापोनिया स्वतका अतिशीघ्रता परतावे हे हनुमंता प्रभू रामचंद्र बोलायला सुरुवात केली। हनुमंता आता काय करा तुमची इच्छा सर्व वानरांची पूर्ण झालेली आहे मग तुम्ही काय करा आता लवकरात लवकर जो पर्वत उचलायचं काम करा आणि ज्या ठिकाणाहून आणला होता आणि त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं काम करा असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या हनुमंताला काम सांगू लागले। देवीचा पर्वत शिष्टाचाराविरुद्ध होत या लागिने वनी त्वरित यथास्थित स्थापावा। हे हनुमंता काय होईल जर याच ठिकाणी जर पर्वत ठेवला तर काय होईल महाराज कारण ज्यांनी हे सृष्टी बनविलेली आहे यांच्या विरोधार्थ काम केल्यासारखं होईल। मग तुम्ही काय करा जो पर्वत उचला आणि ज्या ठिकाणाहून आणला होता त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं काम लवकरात लवकर करा वेळ सुद्धा लावू नका असं प्रभू रामचंद्र हनुमंताला काम सांगू ब्रह्मयाने सृष्टी निर्मिली तैसे आपण रक्षा वितैसे करू जाता नारीसे शिष्टाचारासी मिळेना। हे हनुमंता काय होईल कारण ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि ह्याच्यात जर आपण बदल करायला गेलो कारण अधिकार आहे प्रभू रामचंद्राला बदल करण्याचा देवादिदेव आहे ते परंतु जरी अधिकार असला तरी काही कार्य वेगळं करायचं नसतंय जे ठरवून दिलेलं आहे याच मार्गाने आपण जसं मोठ्यानं ठरवलंय त्या मार्गाने चालायचंय मग त्यांचं चुको हुकू काही भाऊ आपण त्याच्यात बदल करू नये हनुमंता याच्यासाठी तुम्ही लवकरात लवकर तो पर्वत उचला आणि ज्या ठिकाणी आणला होता त्या ठिकाणी नेऊन ठेवा असं प्रभू रामचंद्र बोलत आहे। सागर नौलंगी वेळेसी देवी आम्ही ब्रह्मसृष्टीसी प्रतिपाळावे अति यत्नेसी मर्यादेसी रक्षुनी। कारण मर्यादाने माणसानं वागायला पाहिजे आपण सुद्धा मर्यादा सांभाळायला पाहिजे हनुमंता कारण ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केलेली आणि जर नाही आपण ती मर्यादा सांभाळले तर आपल्याला कुणीही नावं ठेवणार कारण त्याच्यासाठी हनुमंता मर्यादा सांभाळायची असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंताला शिकू लागलेले आहेत। ऐसे बोलता रघुवीर कपिने केला नमस्कार नामे करुणे भगुकार शौल सत्वर उचलिला। आणि असा प्रभू रामचंद्रानं सेवा हनुमंताला काम सांगितल्याबरोबर हनुमंतानं नमस्कार केला मोठ्याने भगुकार केला।